शेका पक्षाच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकला, मात्र त्याच नेतृत्वाने जनतेच्या विश्वासाचा गळा घोटण्याचे काम केले, अशी घणाघाती टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी केली। पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या प्रचार तोफा धडाडत आहेत। रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग 2 मधील पडघ्यासह परिसरात भाजप महायुतीच्या काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रवींद्र खानावकर, कृष्णा सीताराम पाटील या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेत शेका पक्षाने या विभागाचे परंपरागत नेतृत्व केले आणि ते नेतृत्व करत असताना लोकांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाचा गळा घोटणारे आता तळोजा जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि आज ही सारी मंडळी मिळून पनवेल महापालिकेची सत्ता त्यांच्या स्वार्थासाठी काबीज करायला बघतायत। ज्या पद्धतीने कर्नाळा बँक यांनी बुडवून खाल्ली त्याच पद्धतीने पनवेल महापालिका ही सुद्धा बुडून खायची हाच यांचा संकल्प आहे। पण सर्वसामान्य जनता हा संकल्प यशस्वी होऊ देणार नाही आणि प्रभाग 2 मधील आमचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील याची मला खात्री आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला। प्रभाग 2 मधील महायुतीचे उमेदवार काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रवींद्र खानावकर आणि कृष्णा सीताराम पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। या निवडणुकीसाठी भाजप महायुतीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे। यावेळी महेश पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या महापालिकेच्या होणाऱ्या 15 जानेवारी रोजीच्या निवडणुकीचं मतदान या मतदानाच्या माध्यमातून पनवेल महापालिका हद्दीमधल्या वार्डामधली जनता ही या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेमधला विकास घडवून आणण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि मतदारांच्या पुढे आमचे उमेदवार जात आहेत। या उमेदवारांना जनता भरभरून आशीर्वाद देत आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील आमचे उमेदवार कृष्णा पाटील, दिनेश खानावकर, काजल महेश पाटील आणि अरुणा किरण दाभणे या 4ही उमेदवारांची निशाणी कमळ आहे। त्या कमळ निशाणीच्या माध्यमातून या सर्व विभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकासाचं कमळ फुलवण्यासाठी इथली जनता उत्सुक झालेली आहे। ज्या पद्धतीनं या पनवेल तालुक्याचं नेतृत्व परंपरागत एका पक्षानं केलं आणि ते नेतृत्व करत असताना लोकांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाचा गळा घोटणारे आता तळोजा जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि आज ही सारी मंडळी मिळून या महापालिकेची सत्ता त्यांच्या स्वार्थासाठी काबीज करायला बघतायत। ज्या पद्धतीनं कर्नाळा बँक यांनी बुडवून खाल्ली त्याच पद्धतीनं पनवेल महापालिका ही सुद्धा बुडवून खायची हाच यांचा संकल्प आहे। पण सर्वसामान्य जनता हा संकल्प यशस्वी होऊ देणार नाही आणि प्रचंड बहुमतानं आमचे 4ही उमेदवार विजयी होतील याची मला खात्री आहे।